हे आम्हाला कळायचं नाही. असली हरामखोर मदत घ्यायची. आपली संस्कृती मातीत जाईल, मातीत. काय खेळायचं असेल तर घरी, तिकडं कशाला करता? इकडं झालेली पाप तिथं संपवायची आणि तिथं केलेली पाप वज्रलेप होत असतो, तो कुठंच संपत नसतो. हे कुठं? हे आपल्या वाऱ्या आहेत का? ती वारी होती श्री गुरु भानुदास महाराजांची. श्रुतीला सांगितलं, श्रुती माते जीवनभर पंढरपुरातल्या मालकाच्या वाऱ्या केल्या ग. या वारीच्या निखळ पुण्य एका हौदात साठवून ठेवलंय. हौद भरला त्या पुण्यानं, हौद हौद. आणि त्याच्यातलं एक तांब्याभर पुण्य काढलं आणि त्या कुटुंबासाठी सांडलं. आणि म्हणून त्या घरी बाळ रडतंय. त्याच्यासाठी पुरावा आहे. दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, शय मागेल्या तपाचा, शय मागेल्या तपाचा, दिली चाली वाचा, क्षय मागिल्या तपाचा. स्वतःच्या वारीच्या पुण्याची तपश्चर्या पुढच्या कुटुंबासाठी खर्चिली आणि त्या कुटुंबात आनंद प्राप्त करून दिला. तो देव देऊ शकत नाही, ती फक्त संत देतात. त्या संतांचं नाव आहे श्री गुरु भानुदास महाराज. महाराज पंढरपुरातल्या मालकाचा न्याय मोडला, काशीतल्या मालकाचा न्याय मोडला, सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेवाचा न्याय मोडला आणि स्वतःचा न्याय सिद्ध करून पुढच्या कुटुंबात सुख आनंद हास्य उमटलं. ही श्री गुरु भानुदास महाराजांची ताकद आहे. योग्यता किती मोठी असेल, भक्तीचं सूत्र किती मोठं असेल, भक्तीचा व्यासंग किती मोठा असेल, विटेवरच्या मालकाचं अंतकरण किती जिंकलं असेल, काशीतल्या मालकाचं अंतकरण किती जिंकलं असेल, विधाता त्यांच्यासाठी किती प्रसन्न असेल. एवढ्या टोकाला गेलेली भानुदास महाराज. पण सज्जना हो, आयुष्य संपल्यावर त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, किती मोठे होते भानुदास महाराज. जोशी काका, आपण भानुदास महाराजाच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. काय मोठा व्यासंग असेल भानुदास महाराजांचा. जाऊ लागलं सज्जनांना. ऐका पुढचा मुद्दा. माझ्या देहूतल्या मालकांचं कीर्तन चालू होतं. हल्ली अशी परिस्थिती झाली साहेब, या सुशिक्षित लोकांना कशाला कीर्तन म्हणावं हेच कळलं. इतका बट्ट्याबोळ झाला. आणि हा सगळा बट्ट्याबोळ कोणी केला माहिती आहे का? तुमच्यातल्या 2% पैशावाल्या नालायकायनं. काय करताना मला बोलवायचं नाही, तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव, मी काय माग लागे नाही साहेब. मग इथं हाऊत भरून पैसे येतं. मला काय आमदार खासदार वापुरते नाहीत बरं. फक्त नालायकाच्या पाया पडायची गरज नाही इतके येतं. म्हणून हरामखोराला सांभाळायचं काम कीर्तनात कधीच करणार नाही.
तुमच्यातल्या 2% लोकांना नालायकाला डोक्यावर घेतलंय म्हणून परमार्थात बट्ट्याबोळ झाला. तुम्हाला वारकरी आवडत नाहीत, तुम्हाला गाथ्याचं पठण करणारी आवडत नाहीत, तुम्हाला ज्ञानेश्वरीचं पठण करणारी आवडत नाहीत, तुम्हाला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या साधनेतली माणसं आवडत नाहीत, तुम्हाला गप्पा गोष्टी जास्त आवडतात. पण एक लक्षात ठेवा, हा दोष तुमचा पण नाही, कारण तुमच्याकडे आलेली पैसेच अशी चुकीची असतात ती चांगल्याकडे जाणारच नाहीत, म्हणून तुम्हाला वारकरी आवडत नाहीत. हा तुमचा दोष नाही, तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा दोष आहे. विठाला विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन चालू. साहेब, कीर्तन हा सटाक्या सांगायचा विषय नाही. बऱ्याच लोकांना सटाक्या आवडत आहेत पुढे बसलेल्या. कीर्तन करायला बी यम इतके सटके देईन आणि ज्याला सटाके आवडत आहेत त्याला बी सटके देईन. इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. आपल्या बापाची जहागिरी नाही, हा ही गादी गडूळ करायची. फार मोठी शक्ती आहे इथं. सहज माणसं म्हणतात महाराज कीर्तन झकास करा, त्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तन हा झकास विषय असतो, कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो. बोधावर माझं एक मत आहे जोशी बुवा, माझं एक मत आहे हरिओम बाबा साहेब. एक कीर्तन ऐकल्याच्या नंतर इतक्या बायकातल्या एका तरी बाईनं रोज नवऱ्याचं दर्शन घ्यावा, त्याचं पुण्य 3 लोकांना भेटतंय. मृदंगाचार्य, गायक आणि कीर्तनकार. एक कीर्तन ऐकून जर एकही बाई नवऱ्याच्या पाया पडत नसेल तर तुम्ही दिलेल्या पाकिटानं आमच्या तिघायचे संसार खालून पेटत येत. इतकं सोपं आहे का महाराज या लोकांचे पाकिट घेणं? इतकं सोपं आहे का यांचे पैसे पचणं? आपल्या 3 लोकांचे संसार खालून जळतील, खालून. आपण काय येसन तुटलेले बैल आहेत का कोणाची मका हाणायला? आपल्याला सुद्धा जिम्मेदारी आहे. आपण केलेल्या 2 तासाच्या प्रबोधनामध्ये एका तरी बाईनं दर्शन घेत जावा, एका तरी मुलानं मायबापाचं दर्शन घ्यावा. झालं, त्याच्या पुण्यानं आमचे संसार सुधारतील. आम्हाला जर अपेक्षात नसेल तुम्ही सुधारायची तर गर्दीत खिशे कापणाऱ्या तर आमच्यात काय फरक आहे? कोणीतरी सुधरा. तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला लय मोठा फार मोठा छंद आहे महाराजांच्या पाया पडायचा. एक सांगू का सोपं काम? ऐका गिरगावच्या बाळ्याचं. जी बाई दिवसात नवऱ्याचं एकदा दर्शन घेती तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. माईकवर सांगतोय साहेब, कॅमेरे चालू आहेत, मला कोणीतरी विचारणार आहे काय स्वातंत्र्य आहे का, जहागिरी आहे का बाळूची? जी बाई दिवसात 3दा नवऱ्याचं दर्शन घेती तिला प्रभू रामचंद्राच्या पाया पडायची गरज नाही. तिची देवा वारे साता सत्ता. मी म्हणतो का साहेब, जी बाई नवऱ्याचं 3दा दर्शन घेते तिची देवावर सत्ता. देवावर काय महाराजाला धरून बसलात? ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याने एकदा आई वडिलाचं दर्शन दिवसात घ्यायचं. त्याच्या पाया गिरगावचा बाळू पडल काय नवलाची गोष्ट नाही, तुकोबाराय पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. देऊतले मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजा जो आई वडिलांचं पालन करतो, आई वडिलांचा आदर करतो, मी त्याला नमस्कार करतो. तुकोबारायांचं वाक्य, देऊतल्या मालकांचं वाक्य.
ज्यांच्याकडं यम कामाला आहे, ज्यांच्याकडं देव मनानं येतो, ज्यांचं नाव घेतलं यमाचं धोतर फाटतंय, एवढी मोठी प्रचंड शक्ती तुकोबारायाकडे. आणि ते तुकोबाराय आई वडिलाला नमस्कार करणाऱ्याला नमस्कार करतात. आपलं काय झालं माहितीये का, आपण अडचणीत हात घालतो मग इच उदासल्यावर हात झटकितो, आपल्याला ओरिजिनल कळत नाही. हो, महाराजाच्या पाया पडणं नवऱ्याच्या पाया पडत नाही. अशी बाई ज्या महाराजाच्या पाया पडते तो महाराज धोत्रा सगळं जळण नाही. आपल्या मालकाची सेवा. ऐका पुढे, तुकोबारायचं कीर्तन चालू आहे. तुकोबारायच्या कीर्तनात टाळकरी 14, मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचं कीर्तन ऐकायला त्या दिवशी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते. तुकोबारायचं त्या दिवशीचं कीर्तन ऐकण्यासाठी मंबाजीबुवा गोसावी बसलेले होते, की ज्यांच्या कानात सकाळी 2:45 वाजता भगवान शिवशंकर शंख वाजितात. एवढा मोठा प्रचंड व्यक्ती, भक्तीचा व्यासंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला अजून एक व्यक्ती बसली होती, ती मुस्लिम समाजाचा धर्मगुरू होता. या महाराष्ट्राच्या मातीतील मुस्लिम समाजाचा धर्मगुरू. अंगावर हिरव्या रंगाची कपडे, डोक्याला हिरव्या रंगाचा कपडा बांधलेला आहे, ताराच्या झाडाचं भिक्षेचं कटोर आहे, मोराच्या पंखाची पेंढी आहे, लोखंडी वाळ्याचा चिमटा आहे. अशी हिरव्या रंगाची कपडे घातलेला मुस्लिम समाजाचा गुरु. त्या गुरुचं नाव होतं साहेब अनगडशा नावाचा फकीर. तो सिद्ध फकीर होता, सिद्ध फकीर. ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागाकडे तोंड करून चिमटा वाजिला की पाऊस पडत होता. इतका मोठा सिद्ध फकीर. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. हा तुकोबारायच्या कीर्तनात बसलेला आहे. ही क्रांती आहे तुकोबारायची, ही भक्तीची क्रांती आहे. काय अधिकार आहे माझ्या देऊतल्या मालकांचा. आणि या कीर्तनामध्ये एक बाई मेलेलं बाळ घेऊन आलती. वेळ आहे 5 मिनिट. मेलेलं बाळ घेऊन आली ती बाई. त्या बाळाला मांडीवर घेतलं, डोळे झाकून तुकोबारायचं कीर्तन ऐकत होती. येऊन या काळ सांगतोय. मोबाईल राहू दे, मला अडचण नाही, कॅमेरे पाहते तुमच्याकडे. विठाला 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 मेलेलं बाळ मांडीवर एकुलतं एक पोर आहे. डोळे झाकून तुकोबारायचं कीर्तन ऐकत होती. तुकोबारायचा तो पवित्र उपदेश तिच्या कानावर आदळत होता. त्या तुकोबारायच्या वाणीनं चित्त भरून येत होतं. पण दुःख एका गोष्टीचं होतं, एकुलतं एक बाळ ते मांडीवर मेलेलं आहे. म्हणून एकीकडं तुकोबारायची वाणी ऐकायला भेटती याचा आनंद आहे, पण एकीकडं 9 महिने पोटात ठेवलेलं ज्याला जन्म दिलाय, बऱ्यापैकी रक्ताचं दूध करून त्याला पाजलंय आणि त्याने आपली साथ सोडली. त्या बाळाचं पार्थिव घेऊन तिच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. डोळे झाकलेली आहेत, बाळ मांडीवर मेलेले आणि डोळ्यातून पाणी खळा 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 त्या लेकराच्या पार्थिवावर पडतंय. शेजारी एक बाई बसलेली होती. त्या बाईनं त्या माऊलीला विचारलं, माय बाळ झोपी गेलंय ग, त्याच्या अंगावर तुझ्या डोळ्यातलं पाणी पडतंय. हळूच कोण डोळे उघडले. तुकोबारायच्या कीर्तनात व्यत्यय नको म्हणून विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना तिने हळूच शेजारणीला सांगितलं, माझी माय बाळ झोपलेलं नाही ग, बाळ मेलेलं आहे. महाराज बाजूला बसलेल्या बाईला आश्चर्याचा झटका बसला.
मेलेलं लेकरू घेऊन ही बाई कीर्तनात का बसली असेल? कीर्तन आयऱ्या गैऱ्याचं नव्हतं सज्जनांनो, कीर्तन देहूतल्या मालकांचं होतं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन चालू होतं. शेजारच्या बाईनं त्या बाईला प्रश्न केला, माय पार्थिवाला मशानात नेत असतात ग, तू कीर्तनात कशा करता आणलंस? एका क्षणाचाही तोंडावाट भाव दुःखद व्यतीत न करता हळूचकून शब्द पडला, बाई ह्या बाळाचे बाबा तुकोबारायच्या कीर्तनात येतं. त्या मुलाच्या वडिलाचं नाव होतं शिवजी कासार. मुलाच्या वडिलाचं नाव शिवजी कासार होतं. कासार तुकोबारायच्या कीर्तनात चाल पुढे म्हणायची गंगाजी मवाळांना, आणि तुकोबारायच्या कीर्तनात गंगाजी मवाळाच्या पाठीमाग चाल म्हणायची बुवा शिवजी कासारांनी. काय अधिकारी कासार असेल होतो ज्याला तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायचा मान होता? काय कासार असेल. पण प्राक्तनो गहनो गती, आज त्या शिवजी कासाराचा बाळ त्या शिवजी कासाराच्या पत्नीच्या मांडीवर मृत अवस्थेत आहे. सोनबा ठाकरांनी एके दिवशी शिवजी कासारांना प्रश्न केला, शिवजी मला तर तुकोबारायच्या कीर्तनात पखवाद वाजवायला, सेवा करायला मिळते, साथ करायला मिळते, स्वतःचं पुण्य सांगितलं, पण तुमच्याकडे असं काय पुण्य होतं की जेणेकरून तुम्ही तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचे मानकरी ठरलात? महाराज तुमच्या आमच्या कीर्तनात पिणाऱ्याला बी चाली आता. पण तुकोबारायच्या कीर्तनात चालली इतकं सोपं आहे? कसं प्राप्त झालंय पुण्य? एके दिवशी कीर्तनाला जाता जाता त्या शिवजी कासारांनी सांगितलं होतं, सोनबा तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणण्याची योग्यता माझी नाही, पण माझ्याकडे एक पुण्य आहे. कुठलं? माझे वडील ज्या वेळेला म्हातारे झाले त्यांचा हात चळचळ कापत होता, आणि ते माझे वडील या प्रांतातल्या बायकांना बांगड्या भरायचे, काकणं भरायचे, सौभाग्याचा चुडा भरायचे. आणि ते थकल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, शिवा इथून पुढची या परिसरातल्या महिलांची सेवा तुला करायची, बांगड्या भरायचं काम तुला करावे लागेल. जी बाबा काय हरकत नाही, बरेल बांगड्या, पण एक लक्षात ठेव शिवा, बांगड्या भरत असताना माझी 3 मंत्र आहेत, ही मंत्र ऐक. पहिला मंत्र सांगितला, वारकरी होते शिवजी कासाराचे वडील, वारकरी होते. त्या वारकरी शिवजी कासारांच्या वडिलांनी आपल्या मुलाला संदेश दिला, बाळा या पवित्र महाराष्ट्रातल्या स्त्रीचा हात धरत असताना, कासाराला स्त्रीला बांगड्या भरत असताना जोशी काका 2 हातांना हात धरावा लागतो. कोणाची माय व्याली परस्त्रीच्या हाताला हात लावायची. शिवजी कासाराच्या वडिलांना सांगितलं, शोभा या पवित्र महाराष्ट्रातल्या स्त्रीच्या हाताला स्पर्श करत असताना पहिला मंत्र आहे रे, तुझ्यापेक्षा वयानं जर मोठी असेल तर तिला माय म्हण, मग तिच्या हाताला हात लाव. तुझ्या बरोबरीची असेल तिला बहीण म्हण, तिच्या हाताला हात लाव. तुझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक म्हण, तिच्या हाताला हात लाव. हे पुण्य जर, हे कर्म जर तू पणाला नेलं, शेवटाला नेलं, तर ब्रह्मांडाच्या मालकाची कृपा तुझ्यावर होईल. सोनबा ठाकरांना सांगितलं, सोनबा ठाकूर बुवा
या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना मी 3 उपमा देतो. एकीला माय म्हणतो, एकीला बहीण म्हणतो आणि एकीला लेक म्हणतो. जिच्याशी लग्न केलंय तिला ओघळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, बहीण आणि लेक म्हणतो. हा माझ्या जीवनातला, प्रापंचिक जीवनातला पुरुषार्थ आहे. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, मृदंगाचार्याला किती बोल येत असतील इतका नाही फारसा विचार करायचा. एखाद्या गायनकर्त्याला किती स्वराचं ज्ञान असेल इतका नाही टोकाचा विचार करायचा. कीर्तनकाराला किती श्लोक ओया अभंग पाठ असतील इतका नाही विचार करायचा. पण आपल्या मायबापानं जिच्याशी लग्न लावून दिले ती ओघळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हण. तू भारतातला 1 नंबरचा महाराज आहेस. आपला देश हा पवित्र भारत देश आचरण तराजूत मोजतोय, अभ्यास नाही. साहेब अभ्यास लय लोळायलेत नदीला. आचरणातून भ्रष्ट झालेल्या लोकायला तिळा इतकी सुद्धा किंमत नसती. वारकरी संप्रदाय सनातन संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये आचरणाला किंमत आहे, देखाव्याला नाही. आचरणाला किंमत आहे. शिवजींनी सांगितलं, ठाकूरबुवा आतापर्यंत असं वागलोय. महाराज शिवजी ठाकरांचं लक्ष, त्या सोनमा शिवजी कासारांचं लक्ष आपल्या पत्नीकडे गेलं. लक्षात आलं बाळाची त्वचा काळी निळी पडली होती. आणि शिवजी कासारांनी आपल्या मुलाकडे बघून तुकोबरायकडे बघितलं. शिवजी कासाराचा चेहरा पाहिल्यावर तुकोबरायच्या लक्षात आलं, अरे शिवजी कासाराचा मुलगा जात राहिला. विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू अख्खं जीवन ज्यानं परस्त्रीला माय, बहीण आणि लेक म्हणावं असा ज्याचा भक्तीचा पुरुषार्थ आहे, माझ्यासारख्या वारकऱ्याच्या कीर्तनात चाली म्हणावं, भजन म्हणावं, हा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे. त्या पवित्र वारकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जिनं संसार केलाय ती शिवजी कासाराची धर्मपत्नी आहे. देवा देवा तुला यांचं बाळ मारायचंच होतं तर देलतच कशाला. जाऊ दे प्रभू, मी आतापर्यंत तुझी कीर्तन करत आलो देवा. हा माझ्याही कीर्तनाचा हा पुरुषार्थ आहे. पण असो देवा, तू विश्वाचा करता धरतायस, तुला कोण बोलणार आहे. ठीक आहे, तुला काय करायचं ते कर. 61 नाटापैकी एक नाट आहे, आता तू ज कळेल ते करी. करशील तरी न काय करता येत नाही देवा तुला. साहेब तुकोबरायची वाणी बंद झाली ती म्हणण्याची आणि पुढे कीर्तन सुरू झालं. तेवढ्या अवकाशात आईच्या डोळ्यातलं पाणी चिमुकल्या बाळाच्या अंगावर पडत होतं. झोपीतून उठावा असं मेलेलं उठलं आणि आईच्या गालावरच्या पाण्याला हात लाईत होतं. त्याला बोलता येत नव्हतं, पण का रडतेस अशा संवेदना होत्या. तिनं पाहिलं लेकराकडे की तिला वाटत होतं जोशी काका मी स्वप्नात आहे का. लेकर उठून बसलं. हा तुकोबरायच्या कीर्तनाचा पुरुषार्थ आणि हा शिवजी कासाराच्या भजनाचा पुरुषार्थ. इथपर्यंत नाही, पुढे बघा. कालांतरानं शिवजी कासार मृत्यू पावले येऊन या काळ सांगतोय. आणि शिवजी कासारांचं पार्थिव मशानात नेलं. ते पार्थिव लाकडावर टाकलं. वैराग्याच्या क्षणी लागल्या. शिवजी कासाराच्या मुलानं 14 अग्नीपैकी भडाग्नी नावाचा अग्नी शिवजी कासाराच्या अंगावर टेकला. 14 अग्नीपैकी माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी नेवोनी, मशानी नेवोनी भडाग्नी नेवोनी, परतोनी माघारे,
स्मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाचा अग्नी देतात. मशानात नेल्याच्या नंतर गादीवर झोपत नाहीत. नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी. कुठे? मानसे जाळीती त्या ठिकाणी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. नेवोनी निजविती स्मशानी. बर कोण नेऊन निजवतय? घरासलीत. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. रक्ताच्या नात्यातली माणसं उचलून मशानात नेऊन ठेवतात. ते पार्थिव शिवजी कासाराचं मशानात लाकडाव टाकलंय. वैराग्याच्या क्षणी लागल्या आणि छातीवर भडाग्नी नावाचा अग्नी मुलगा ठेवतो. तेवढ्या अवकाशात अग्नी बाजूला घेतला आणि ओरडला, बाबा गेलात. खूप लोकांनी शिवजी कासाराच्या मुलाचं सांत्वन केलं, ऐकत नाही. शेवटी आई बाजूला बसलेली होती. आईच्या जवळ गेला. आईच्या हृदयाला कवटाळलं, रडू लागला, उकसाबुकशी रडला. माय, मला, मी तुझ्या मांडीवर मेलालो होतो ग, मला कसं परत केलं यमानं? अजून 5-10 वर्ष माझ्या बाबाला परत करायला पाहिजे ग आई. त्या आईने मुलाचे डोळे पुसले. बाबा, तुझे फक्त बाबा गेलेत रे बाळा, तुझे फक्त बाबा गेलेत. पण माझ्या कपाळाचा मालक गेल्यामुळे माझे 14 मान गेलेत. भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचे पती गेल्याच्या नंतर 14 मान संपतात. 14 हे 14ला 14 सन्मान माझे मातीत गेले बाळा. आई, मग का बाबाला परत आणत नाहीस? तू मला कसं परत आणलं? बाळा, तुला परत आणण्याची ताकद माझ्यात नव्हती रे. तुला परत आणण्याची ताकद देहूतल्या मालकात होती, तुकोबारायत होती. आणि बाळा, दुःख एका गोष्टीचं आहे, आज जर देहूतले मालक असते तर तुझ्या बाबालाही परत आणलं असतं. पण देहूतले मालक नव्हते रे बाबा. आज नाईलाज आहे. महाराज तुकोबारायच्या कीर्तनाचा पुरुषार्थ, स्वयं शिवजी कासाराच्या भजनाचा पुरुषार्थ पाहून दक्षिणेच्या मालकाने शिवजी कासाराचा मुलगा परत करावा, इतका पुरुषार्थ शिवजी कासाराचा होता. पण त्या शिवजी कासाराला एके दिवशी जावं लागलं आणि त्या शिवजी कासाराच्या उशाला काळ बसला. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, शिवजी कासार, किती मोठे भानुदास महाराज. जाऊ लागलं सज्जनांनो. तद्वज्ञायानं स्वर्गीय वैकुंठवाशी गंगा भागीरथी पार्वतीबाईंना जाऊ लागलं. हा न्याय प्रत्येकाला आहे.
एक मुद्दा मांडतो आणि पूर्णविराम करतो. आपल्या या संभाजीनगर परिसरामध्ये फार मोठा योगी होऊन गेले श्री गुरु मौनगिरी महाराज, ज्यांचं प्रचलित नाव होतं श्री गुरु जनार्दन स्वामी. फार मोठा भक्तीचा व्यासंग होता. मी रात्रीच्या कीर्तनात तो प्रसंग मांडला. तिथे त्यांची फारशी भक्त होती. जय बाबाजी परिवार. श्री गुरु मौनगिरी बाबा रेल्वेत बसले. त्यांचा एक प्रचंड मोठा भक्त होता. त्या भक्ताने महाराजांचं तिकीट प्रथम श्रेणीमध्ये काढलं, ज्याला आपण फर्स्ट क्लास म्हणतो. एका कॅबिनला ABCD कॅबिनला 4 आणि कोपऱ्यातल्या कॅबिनला 2 लोकांची सुविधा असते. योगायोगानं महाराजांना 2 लोक बसतील अशी कॅबिन आली आणि महाराजांचं सीट वरचं आलं. 2 लोक महाराज आणि खालचं सीट एका अधिकाऱ्याला आलं. मोठा अधिकारी, फार मोठा, पंजाब प्रांतातला अधिकारी होता. तो इकडे नांदेडला गुरुद्वारा, तिथे दर्शन करता तो अधिकारी चाललेला आहे. आणि त्या प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये त्या कोपऱ्यातल्या कॅबिनला ही 2 लोक बसलेले, श्री गुरु मौनगिरी आणि एक अधिकारी. पण महाराजांना सीटवर चाल झोपण्याचं वय झालेलं होतं. महाराज काही वरे गेले नाही आणि महाराजांची परिस्थिती दिसायला साधी. लोक काय झालं माहितीये का, दिसण्यावर मानते. दिसण्यावर काय गाडी म्हणले त्या महाराजाला, अरे गाडी चोट्याला पण असती, खिशे कापणाऱ्याला पण गाड्या येतात. कोणाला गाड्या असतात? गाड्याचा काय नवलाची गोष्ट आहे? मोठ्या गाडीत महाराज आला म्हणजे महाराज मोठा असतो का? नाही. महाराज मोठा त्याला म्हणायचं ज्याच्याकडे आचरणाचं कार्ड आहे त्याला. पैशानं महाराज मोठा होऊ शकत नाही, हे प्रारब्धाचा विषय. मी मगाशी बोलून गेलो साहेब, प्रयत्नवाद आहे तुमचा, त्याबद्दल दुमत नाही. पण तुमच्या कुळात अशी एखादी व्यक्ती होऊन गेली असेल की त्या व्यक्तीने एखाद्या गरीबाला चतकोर भाकरीन तांब्याभर पाणी दिलं असेल, ते पुण्य तुमच्या पाठीवर पडलं म्हणून तुम्ही राजे झालात. प्रयत्नवाद असेल पण राजाश्रय नशिबातच लिहिलेला असतो, असं नसतो होता येत. तसं जर होता आलं असतं तर काही काही लोकांकडे इतके पैसे आहेत की ते इटानं लावता बनलायचेच बंगले होतील. मी 6059 गाव झालेत महाराष्ट्रातले, 6059. काय गोळ्या संपल्या म्हणून थोड्यात फिरतो मी. रावणाला ओव्हरटेक केलेली लोक पाहिलीत. नाही होत आहे. साधा ग्रामपंचायतचा सदस्य होण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. अल्लाहवान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धाधीन. अल्लाहवान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे प्रारब्ध असतं माणसाच्या जीवनात. प्रारब्ध एक सोपा मुद्दा सांगू. आमच्या मित्राचं पोट्ट बाप मेल्यावर मलेशियाला गेलं बोंबलत. 9 एकर जमीन इकली आणि मलेशियात वाढदिवस साजरा करायला गेलं भडवं. बापाची 9 एकर जमीन इकली. त्या बापान 72च्या दुष्काळात आंबाड्या मीठ लावून भाजून खाल्ल्या. इतक्या कष्टान जमीन कमी ती. आणि यानं चपक्यात बाप मेल्यावर 3 महिन्यालाच 9 एकर इकली. मलेशियात वाढदिवस साजरा करायला गेलं आणि येताना 1,18,000चं कुत्रं आणलं इमानात बसून.
त्याच्या बापाने इमान कधी चित्रात पाहिलं नव्हतं. यानं कुत्र्याचं पिलू इमानात आणलं आणि त्या कुत्र्याला 114 रुपयाचा बिस्किटचा पुडा आहे. बाळ्यानं अजून नाही पाहिले 114 रुपयाचे बिस्किट. किती नशिबान कुत्रा असेल साहेब ते. 114 रुपयाचे बिस्किट खाल्लं. विमानात बसून आलं. विमानात बसून कुत्र्याचं पिलू. 2 पायाच्या कुत्र्यानं आणलं पुन्हा 4 पायाचं कुत्र. मला सांगायचं एक ते कुत्र सुद्धा नशीब घेऊन आलं. एखादा महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा असं म्हणत जाऊ नका, डोक्यातलं काढा. तो सिद्ध पुरुष असावा, त्याची वैचारिक पातळी स्थिर असावा, त्याच्या भक्तीचा व्यासंग मोठा असावा, त्याचं धर्मावर नितांत प्रेम असावा, ज्ञानोबराय तुकोबराय श्रद्धा असावा, विटेवरच्या मालकावर प्राणापेक्षा जास्त प्रेम असावा. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. यांना महाराज म्हणत असते. तुम्ही कोणालाही महाराज म्हणता. एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, नाही तर तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून म्हणतात विठाला विठाला. 2,60,000 बैल घेतले साहेब म्या. शेतीचा नाद आहे म्हणून तर इतका कडक बोलतो. जाय तुला 30 गाव पठ्याल 36 गाव नको घेऊ कीर्तन. निघला पळाटी उपटायला. गोड आहे त्या शेतीनं चांगलं केलंय माझं. एक लक्षात ठेवा, ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. गिरगावच्या बाळ्याचं वाक्य छातीवर लिहून ठेवा. भविष्यात जर आपल्याला आपत्ती काळात कोण जगील तर फक्त काळी माय जगील. एक लक्षात ठेवा. आणि आपल्या महाराज लोकांना तर अंतकरणात कोरून ठेवा. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला गावरान तूप भातावर वाढते. त्याची एकमेव ताकद आहे आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळीची ताकद आहे. आणि माळ जर साहेब आमची जिवंत कोण ठेवत असेल तर राजकीय क्षेत्रातले लोक ठेवू शकत नाहीत. राग येऊ देऊ नका बरं साहेब. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. भारत देशातला कुठलाही राजकीय क्षेत्रातला व्यक्ती माळ जिवंत ठेवू शकत नाही. या भारत देशातला कोणताच डॉक्टर माळ जिवंत ठेवू शकत नाही. या भारत देशातला कोणताही शिक्षण क्षेत्रातला माळ जिवंत ठेवू शकत नाही. माळ जिवंत ठेवण्यासाठी रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि त्या मातीतून मोती तयार करतो. तो शेतकरी राजा माळ जिवंत ठेवतो. याच्या अगोदर एकदा कीर्तन झालं तर तुम्ही होते. मी त्यावेळेलाही तुम्हाला सांगितलं होतं साहेब, आमच्या लोकांसाठी गाडी उभी नाही केली तरी चालेल, पण शेतकरी दिसला तर त्याच्यासाठी गाडी उभी करत जा. तुम्हाला नको वाटेल तोपर्यंत खुर्ची राहील. कारण 4थ्या क्रमांकाचा देव शेतकरी राजा आहे. जितक्या सुविधा आणता येतील तितका आणण्याचा प्रयत्न करा साहेब. असं कधीच नसतं. राजकीय माणसांनी पंढरपूरला जाऊ. मला एकदा तुमच्यामुळं देव 2 मिनिटात भेटला होता साहेबांमुळं. आषाढीच्या दिवशी 2च मिनिटात मालकाचं दर्शन घेतलं मी पंढरपुरातल्या साहेबांसोबत गेलतो मी एकदा. तुम्ही एखादा प्रकल्प राबवला, तो शेतीतला असेल, तो रस्त्याचा असेल, तो लाईटचा असेल, तो पाण्याचा असेल, आणि तो प्रश्न जर मार्गी लावला ना साहेब तुम्ही, तर पंढरपूरच्या बिना चपलाच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य होते. अर्थभूता द्यावे दान आणि खरे पुण्य त्या नावे. तुम्हाला याच्याकरता राजा केले देवानं. चला 2,60,000 बैल घेतले. आमच्या बैलाला वैरण कोणती असेल माहिती आहे का? गड्याने टाकलेली. बाळू महाराजाचे बैल जर सोडून दिले आणि दुसऱ्याची मका खाल्ली पुढचा किती शिव्या देईल? याला गणत आहे का? मोजता येणार नाही तितक्या शिव्या देईल. शोभतंय का बाळू महाराजाला बैल आमच्या मकात सोडायला? 2,60,000 बैल येतं, पण बांधून वैरण गड्याने टाकलेले खातीत. आणि आमच्याच गावात मारुतीला सोड्याला एक कठाळ आहे. त्याला मुंगसय का साहेब? ते कोणाची मका खाते, कोणाची ज्वारी खाते. मग 2,60,000 बैल मोठे का देवाला सोड्याला कठाळ्या मोठा? देवाला सोड्याला कठाळ्या नशीब घेऊन आला. कुठलंही आकड्याचं कणीस आणि तू प्रारब्ध आहे महाराज. पशुचं सुद्धा प्रारब्ध, तसं माणसाचं सुद्धा प्रारब्ध आहे.
तसा एखादा महाराज चुका करून मी मोठा होत असेल तर समजायचं देवाला सोडायला कठाळे आहे. ते लय भारीच्या गाडीत आला म्हणजे महाराज नाही म्हणायचं. महाराज आचरणाचं कार्ड असावा. आचरणाचं काय सांगू लागलो. मौनगिरी महाराज एवढाच मुद्दा. आता पुरे बऱ्याच लोकांना उष्णतेचा झळाचा त्रास होतो, मी मान्य करतो. सुरू व्हायला उशीर लागला, आम्ही लवकर आलतो धावत पळत. मला बोरेश्वर दर्शनाला जायचं होतं पण आपण वेळेत पोहोचावं म्हणून अगोदर आता जाताना घेऊ. प्रथम श्रेणीच्या डब्यात बसले साहेब. त्या अधिकाऱ्याला मौनगिरी बाबाने विनंती केली, दादा वरच्या सीटवर जाता का. पण श्रीगुरु मौनगिरी बाबा दिसायला साधे होते. तुम्हाला खरं सांगू का, खरे संत दिसायला साधे असतात. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. खऱ्या संतांचं लक्षण. साधी होती, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती, अंगावर भगव्या रंगाचं कापड होतं. ते कधी खाली पडायचं, कधी खांद्यावर असायचं, कधी मांडीवर पडायचं. एक लहान झोळी होती, खलत्या होता आणि भावमुद्रा शिवस्वरूप होती, विठ्ठल स्वरूप होती. पण त्या अधिकाऱ्यानं काय ऐकलं नाही. त्याने सांगितलं नाही हो, मी वरच्या शीटवर जाऊ शकत नाही. महाराजांनी पुन्हा एकदा विनंती केली, ऐकता का, मला वर खालचं शीट देता का. त्या अधिकाऱ्यानं सांगितलं, महाराज तो हिंदी भाषित होता, पंजाब मधला होता आणि महाराज हिंदी भाषितच होते. मराठी तर चांगली येतच होती पण त्यांना हिंदी सुद्धा येत होती. त्या अधिकाऱ्याने महाराजांना सांगितलं, महाराज मला दर 20 ते 25 मिनिटाला लघुशंकेचा त्रास आहे. मी वरनं उतरून खाली जाणे, खालनं पुन्हा वरे जाणं, दर अर्ध्या तासाला 25 मिनिटाला, 30 मिनिटाला, 35 मिनिटाला, 22 मिनिटाला मला हा त्रास आहे. म्हणून मी वरून चढ उतार करू शकत नाही, मला हेच शीट पाहिजे. महाराजांनी विचार केला, वरी बसलेला तरी मुक्कामाला चाललाय, ह्या शीटवर झोपलेला तरी मुक्कामाला चाललाय. त्यांनी त्यांची घोंगडी खालीच टाकली, जिथं माणसाचे पाय असते तिथं, जिथं आपण बुट सोडतो तिथं, जिथं आपल्या बॅगा ठेवतो तिथं श्रीगुरु मौनगिरी महाराजांनी आपली घोंगडी टाकली. एकच मुद्दा मांडतो त्यांच्या जीवनातला, फारसे मुद्दे आहेत. श्रीगुरु शिवगिरी बाबांनी मला त्यांचं जीवनचरित्राचं पुस्तक दिलं मागे निफाड कारखान्यावर. आता नुकतेच नर्मदा परिक्रमा करून आलेत ते पायी चालून 3600 किलोमीटर. त्यांनी ती पुस्तक, त्याच्यातला एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे की किती मोठ्या लोकांना जावं लागते. श्रीगुरु मौनगिरी महाराज त्या घोंगडीवर अंग टाकून भगवंताचं चिंतन करीत ते रेल्वेच्या त्या कठड्याला पाठ देऊन अशी बसलेले होते. तेवढ्या काळामध्ये 2-3 तासामध्ये कितीतरी ते वेळेस अधिकारी बाथरूमला जाऊन वॉशरूमला जाऊन आला. शेवटी महाराज जागेच आहेत. महाराजांना जांभळी येत नाही, त्यांच्या डोळ्याचं पापण लवत नाही, महाराजांचा चेहरा सुकल्यासारखा दिसत नाही. तो शिकलेला अधिकारी होता, फार हुशार होता. त्याने विचार केला, मी एवढा आरामशे इथं झोपतोय सगळ्या गोष्टी आणि मला जांभळ्या येत आहेत, पण हा काय योगी असेल. ह्या योग्याच्या चेहऱ्यावर जांभळी नाही, काय नाही. महाराज दुसऱ्याला प्रसन्न करतात ती साधू असतात, दुसऱ्याच्या चिंतेचं हरण करतात ती साधू असतात. ज्यांनी सहा धुतले ती साधू असतात आणि जे नुसतं साधित ते साधू असतात. तुम्हाला साधणारीच भेटत आहेत, सहा धुणारे भेटत नाहीत. सहा धुतलेत ते साधू असतात. आणि मग कालांतरानं 2-4 तासाच्या नंतर जोशी काका, हरिओम बाबा, त्या अधिकाऱ्यात एक उपरती झाली की त्या अधिकारी घोंगडीवर पाय देऊन वॉशरूमला जात होता. पण त्यानं चेहरा पाहिल्यावर लक्षात आलं, रात्रीचे 2:30-3 वाजले तरी पण साधूचा चेहरा प्रसन्न आहे. आपण या साधूच्या अंथरुणाला पाय लागू देऊ नये म्हणून वाकला आणि घोंगडी परत सरकिली थोडीशी अशी बाजूला, पाय टेकायपुरती जागा करत राहिले. महाराज सद्गुरू श्रीगुरु मौनगिरी महाराजांच्या लक्षात आलं, शेवटी अधिकारी आहे, भारत देशातला आहे.
शेवटी याला साधूविषयी तळमळ आहे, आपल्या अंथरुणाला पाय लागू नये इतका याच्या अंतकरणात पश्चाताप आहे. जाऊन आला वॉशरूमहून. महाराजांनी विचारलं, का हो साहेब इतक्या वेळे जाता, काय त्रास आहे? काही बोललं नाही साहेब तो अधिकारी. त्याला वाटलं इतक्या साध्या माणसाला कशाला वेळ बोलायला, कारण मोठी लोक बोलत नसतील. हो, बोलत नसतात. आणि जी मोठी लोक लहानांना बोलतात का तीच माणसं मोठी होत असतात, एक लक्षात ठेवा. साहेब तुमच्या राजकीय क्षेत्रातली एक मोठी व्यक्ती कीर्तनात बसलेली होती, त्यांच्याच वाढदिवसाचं कीर्तन होतं. मी त्यांना विचारलं, साहेब कधी कधी बारक्या लोकांकडे बघू नये, काच उघडी जा, कारण सगळी मोठालीच लोक तुम्हाला मतदान करतात असं नाही साहेब. ह्या बारक्या लोकांच्या मतदानामुळे तुम्ही राजा होतात. त्या तुमच्या राजकीय क्षेत्रातल्या एका मोठ्या व्यक्तीला मी पुरावा देलता, आचार्यानं चुलांगणात सगळी जर मोठालीच लाकडं टाकली तर चुलांगण पेटत नसतं. म्हणून ही मोठाली लाकडं पेटण्यासाठी बारकाल्या काड्या कुड्या सुद्धा टाकाव्या लागतात, तवा खपक्या लाकडं पेटत असतात. म्हणून कधी कधी तुम्ही बारकाल्या फुरसानाकडे पण लक्ष देत जा, कारण हे बारकाल्यांच्या मनात आलं तरच तुम्ही राजा होत असतात. इतकं गिरगावच्या बाळूचं लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. मोठाले काय नाही, हे पळत्या घोड्याच्या गोमाशा असतात मोठाले. हे सकाळी तुमचे सुटकेस आल्यावर दुपारी दुसऱ्याचे. राग येऊ देऊ नका बरं मोठाल्यावर, कारण तुमच्या रक्तातच तो देवानं गुण टाकलेला असतो इकडं तिकडं फिरायचा. पण ही बारकाली लोक निष्ठावंत असतात साहेब, निष्ठावंत. म्हणून कधी कधी यांच्याकडे जरा जास्त लक्ष देत जा. एखाद्या वेळेस तुमच्या जवळचे फुटके दूरनं फेकून देत जा. हो, राजकारणात ज्याला मोठं व्हायचं का त्यानं 14 गोष्टी बाजूला फेकायच्या. एक मुद्दा सांगतो, तितका शहाणा नाही मी, 7वी पास आहे, मला काय राजकारण कळतं, पण वाचण्याचा जास्त व्यासंग आहे म्हणून बाळ्या फिरतोय. जेवायला बसल्यावर दुरण फुटका आला, शहाण्या माणसानं दुरण बाजूला टेकायचा, चपाती भाकरी कुस करायची आणि वरी भाजी घ्यायची. पण फुटक्या दुरणात वरण घेतलं, चपाती येऊस तर वरण गळालं, पलीकडच्याचं धोतर भरलं आणि रिकामीच कुत्र्यावानी चपाती खावा लागली. फुटका दुरण कोरडी चपाती खायला लावतो आणि तुमच्या सोबतचे लिकीज माणसं कव्हा पाय वडतील काय सांगताच येत नाही. म्हणून रागाला तरी उचलून फेकून दिले पाहिजे फुटक्या दुरणासारखे. हे उचलटपू असतात ना काय काय तोंड धरे, कामाला कधी मधीन जेवायला सगळ्यात आधी. हे असे तुमचे कान लय भरीत असते, त्याच्यामुळे यायच्यापासून तुम्ही लोकांनी सावधान. विठाला विठाला तुम्ही एवढी झालेली माणसं टोकायला गेले असतात, तुम्हाला आमच्या उपदेशाची काय गरज आहे. राजकारणात पहिली गोष्ट लफंग्यावर विश्वास ठेवायचाच नाही. एक जण म्हणला मला जिल्हा परिषद लढवायची, बापाला म्हणला जिल्हा परिषद लढवायची, बाप म्हणलं मरमुकाट्यान आता काळ पाहिल्यासारखा नाही राहिला, आता लय अवघड राजकारण झाले. ऐकच न पोट्ट. त्या दिवशी केशर आंब्याचा रस केला. आपण ज्यांच्याकडे बसलो त्यांची तो माच होता आंब्याचा. हो, पहिल्यांदा आंब्याचा माच पाहिला त्यांच्याकडे. कोणाच घर होतं? वाघमोडे सरांचं घर होतं, श्यामदादांचं घर. मला वाटतं एक पोरग MBBS करायला. वा, छान छान. यश श्यामदादा, ज्यांची लेकरं सात्विक तो जगात एक नंबरचा श्रीमंत. लेकरं संस्कृती संपन्न करा, श्रीमंती त्याच्यात खरी आहे. चला, त्यांच्याकडे आंब्याचा माच पाहिला, आंब्याचा रस केला, म्हातारीनं कुरड्या पापड्या खाल्ल्या. पोरगण म्हातार बैठकीत झोपले, पंखा चालू होता, माळडाची बैठक होती. तितक्यात पाऊस आला. याला मेळच नाही कवाशी येत ते. योगजण म्हणला निसर्ग कस काय बदलला? मी म्हणलं तू कसा बदलला सोमळ्या, तू कसा बदलला? तू हिसाब राहिला का? हा, तू किती बदलला? मग निसर्ग बदलला काय? ज्याचा पिंडात बदल होत असतो का त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. आपण किती शिस्तीत राहिलो, सारी बेशिस्त झाली ना आपली. मग निसर्ग थोडासा बदलला काय आपल्या बापाची जहागिरी आहे का? विठाला विठाला. पाऊस सुरू झाला, म्हातारीन कुरड्या वाळू घातल्या होत्या गच्चीवर. पोरग पळत गेलं, कुरड्या अशा जमा केल्या, गठुडं बांधलं. पाऊस धो धो चालू होता. वरून म्हणलं बाबा कुरड्याचं गठुडं झेला. म्हातारं म्हणलं अरे कुरड्याचं गठुडं खाली टाकल्या फुटत्यान, तू तिकून खाली गच्चून पळती. ते म्हणलं जाऊन येऊस तर कुरड्याचा चिखुल होतोय, खाली टाकलं तर फुटायल्यात
आणि तिकून आलो तर चिखल आला. पोरग लय हुशार होतं. म्हणला बाबा मीच उडी हाणू का, म्हणजे कुरड्या फुटणार नाहीत. म्हातारा म्हणला हान उडी हान. पोरग म्हणलं बाबा धरतान का, हा हान उडी. धरतो. पोरान उडी हाणली, म्हातार बाजूला सरकलं, झालं पोट्ट फ्रॅक्चर. ते म्हणलं बाबा तुम्ही धरलं नाही, यालाच राजकारण म्हणतात. बापाचा पण विश्वास धरायचा नाही. का काय चटके देतील काय सांगताच येत नाही. मौनगिरी बाबाचं सांगत होतं ना, मौनगिरी बाबा. महाराज पश्चाताप झाला. एक दोन बाऱ्या बोललो पण ते अधिकारी बोलच ना. माणसाला काय त्या विद्वत्तेचं गंडल असते, गंडल. जितकं मोठं होईल का तितकी नम्रता असावी. या राजकीय लोकांकडून एक घ्यायचं, हे स्टेजवर गेल्यावर इतकी नम्र असते. वा, यायला विरोधक जरी भेटला, हो विरोधकाच्या घरचं जरी कोणी गेलं तरी अंत्यविधीला हजर, कांदा द्यायला हजर. ही लिंता ह्या लोकांकडनं घ्यायची. आणि हे स्टेजवर माईक आल्यावर कडक बोलतेत. काय केलं त्यांनी, काय बोंब मारली, हे माईकवर बोलतेत बरं का पुढच्याला. आणि धाब्यावर भेटल्यावर एकूण एकाची बिलं देते. आमच्या इथं उलट झालंय. आमचे स्टेज काय महाराजांचा हात आहे, वा 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 वा, कायच महाराज पकवाद वाजितेत. आणि कीर्तन झाल्या ते तालात कच्च होत. हे आमचे तोंडावर स्तुती करतेत आणि माघारी वरबाडे काढतेत. हे तोंडावर वरबाडे काढतेत आणि माघारी चोंबाळीतेत. लय हुशार लोक असतील म्हणून हे मोठे असतात बघा, लहान होत नाहीत. याचं एकमेव कारण यांचं हे असतं. ते अधिकारी एवढं शिकलेलं महात्मा बोलायले इतक्या बाऱ्या वॉशरूमला का गेले, बोलच न. चौथ्यांदा मौनगिरी बाबा टेकून दिलेले होते, पुढे सरकले आणि त्याच्याकडे पाहिलं. दादा इतक्या वेळे आपण गेले, काय त्रास आहे? मला लघुशंकेचा त्रास आहे. हातपाय धुवून येता का? काय पश्चाताप झाला काय माहित. तो अधिकारी वॉशरूमला गेला, हातपाय धुतला, चूळ केली, तोंड भरलं, धुवून घाललं, तोंड धुवून काढलं आणि महाराजांकडे आला. आणि महाराजांनी खलत्यात चिमूट घातली आणि त्याच्यावर थोडासा प्रसाद दिला. काय म्हणले? 19 वर्षाचा आजार, डोळ्याचं पापण लवते तितक्या कालात मौनगिरीनं दुरुस्त केला. तो भारतीय सेनेमधला अधिकारी होता, पंजाबचा आर्मीतला अधिकारी होता. फार रिटायर झालेला होता. फार त्रास होता, फार. लोटांगण घातलं, लोटांगण. आणि तिथून पुढं वर्षाकाठी 2 वाऱ्या सोडल्याच नाही दौलताबादच्या, सोडल्यात नाही. मला सांगा किती मोठा अधिकारी, किती केंद्राच्या सुविधा असतील त्यांना, किती वैद्यकीय क्षेत्रात नाविन्य असेल, पण नाही. श्री गुरु मौनगिरी बाबांनी त्याचा आघात संपिला. पण कालांतरानं श्री गुरु मौनगिरी बाबांना सुद्धा शिवस्वरूप व्हावं लागलं. येऊन या काळ बैसला शेवसा, झाकीतो शिकायसा डोळे आता. विढोबा रघुमाई, विढोबा रघुमाई, विढोबा रघुमाई, स्वर्गीय वैकुंठवासी गंगा भागीरथी ताबाई गंगाधर वाघमोडे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. आर्यमा नावाच्या पितरात त्या विलीन झाल्या. दिव्य अशा प्रकारचं त्यांना सद्गती मिळो, गोड अशा प्रकारचं त्यांना अधिष्ठान मिळो आणि त्या अधिष्ठानाच्या बळावर त्यांचे सुपुत्र आदरणीय राजेंद्रजी वाघमोडे आणि आदरणीय बबनरावजी वाघमोडे या 2 सुपुत्रांनी आपल्या मातेच्या आठवणीचा सोहळा, आपल्या मातेच्या स्मृतीला उजाळा देण्याचा सोहळा वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार ठेवला. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या संतांच्या नामोच्चारानं आपल्या मातेचा पुण्यस्मरण सोहळा
राजेंद्र सर आणि बबनरावजी यांनी मोठ्या आदराने ठेवला. त्यांना त्यांच्या मातेचा आशीर्वाद लाभो. महाराज, आईवडिलांच्या आशीर्वादा इतका आशीर्वाद जगात कुठलाच मोठा नाही, कुठलाच. महाराज, चोखोबरायच्या वडिलांनी सुनेला आशीर्वाद दिला, तिनं सासऱ्याची कंबर धुतली होती. म्हणून विश्वाच्या मालकाला सांगितलं, माझ्या सुनावर जर कधी अडचण आली तर काम कर. जगाच्या मालकानं 27 दिवस लुगडं नेसलं आणि चोखोबाच्या पत्नीचे कपडे धुतले. पूर्वजांचा आशीर्वाद, वाडवडिलांच्या आशीर्वादाची एवढी मोठी शक्ती असते. तो मातेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त हो. कारण विश्वाच्या पाठीत सर्वात मोठं गोड सदैवत कोणतं असेल तर आई असते. आनंद आखाड्याचे संन्यासी होते. आईच्या भेटीकरता गावात आले. आईचं दर्शन घेतलं. आईला थोडं थोडं बोलता येत होतं. त्या आईनं सांगितलं, महाराज माझा शेवट करून जा. 4-8 दिवसाला ती आई गेली. आईचं पार्थिव मळ्यात नेऊन लाकडावर पेटवलं. संन्याशी महात्मा बाहेर गेलते. घरी आले गावात तर विचारलं, आई गेल्या. तोपर्यंत आईचं पार्थिव याच्यावर टेकलेलं होतं. त्या संन्याशानं विचार केला, काट्याकुट्यात रानावनात काम करणाऱ्या माईच्या पोटी मी जन्म घेतला, संन्यास धर्म स्वीकारला. एका तिळा इतकं सुद्धा पाप केलं नाही ग माय. तुझ्यासारख्या पवित्र मातेच्या पोटी जन्म घेतलाय. आपल्या बाळाला जाता जाता दर्शन दे. राजो, याच पवित्र राज्यातली महाराष्ट्रातली आई जळत्या चितेतून हात बाहेर येतो आणि संन्याशाच्या हातात हात जातो आणि हात पुन्हा अदृश्य होतो. इतकी प्रेम करणारी व्याती कोणती असेल तर ती फक्त माईची आहे. ते फक्त आई वडील आहेत. आणि त्या पार्वती माईनं या दोन्ही सुपुत्रांना, त्यांच्या वाघमोडे परिवाराला गोड अशा प्रकारचा मातृगयेतनं आशीर्वाद देवो अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. अर्ध्या मिनिटाची आदरांजली देतो. निधियाम निधिपदे सकल तिसुदीय निचंद कला भय जायंती यक्षति किन्नर गंधर्वाद लोकपाल भय दिक्पालो चारुतिहासं परमतिहंसं हंस पराभय जायन्ते व्यालाक्षांबय व्यति सकलादि वित्तकृतुंबय जायन्ते कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः हिरण्यश्राद्धो शंकतिश्राद्धो मुच्यति भयजनिकागभयो हिरण्यश्राद्धो शंकश्राद्धभय मुच्यत भयजनिकागजनो नारायणो नागबली त्रिपिंडी भय आप्तेष्टि काल सर्प भय शांतिर्मुच्यत भय व्यालाक्षति जायन्ते रक्तं चंदन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्णानभयो 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 भय व्याप्तियो सकल जनो भय व्यालाक्षा भय जायन्तो तिलाग्र भयनि समर्पयामि जवाग्र भयनि समर्पयामि रक्तं चंदन समर्पयामि राष्ट्रदलाय इंदुतटे महाराष्ट्रे शिवयं तदा नमः पार्वती पते हर हर महादेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.